चला तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गावची यात्रा कशी असते. हाय, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. जेवण करून झाल्यानंतर आम्ही निघणारच होतो, तेवढ्यात समजलं की जोरदार असा पाऊस येणार आहे. म्हणून आम्ही आमच्या शेतातले कांदे जे की काढून ठेवले होते त्याला झाकपाक केली, जेणेकरून कांदा खराब नाही होणार. आणि हा आहे आमच्या घरचा एकदम क्यूट आणि लाडका मेंबर. सगळ्यांना त्याला उचलून घ्यायचं असतं. त्याला घरी घेऊन आली, तो मनसोक्त एवढा पावसात भिजला. आणि हे आहेत आमच्या घरचे 2 मेंबर जे की बिलकुल लहान नाही आहेत, त्यांना फक्त मस्ती हवी असते. आणि नंतर पाऊस थांबल्यानंतर आम्ही रेडी झालो आणि आम्ही चाललो होतो गावामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी. चला तर कॉमेंटमध्ये माझ्या मम्मीला हाय बोला. आणि नंतर आम्ही आलो होतो गावामध्ये, देवीचं वगैरे दर्शन घेतलं. इथे आमचे जोडीचे हनुमान आहेत, त्यांचंही दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे गरमागरम वडापाव खाल्ला आणि नंतर आलो होतो खाऊच्या सेक्शनला. खाऊ घेतल्यानंतर मम्मीला थोडंफार शॉपिंग करायची होती, तर तिने थोडेफार दुकान एक्सप्लोअर केले. मी तर एक्सायटेड होती की आमच्या घरच्या एकदम लाडक्या मेंबरला ही टॉय घेण्यासाठी. पाहूया त्याला ही टॉय आवडते या नाही.